नमस्कार मंडळी, अश्विनी पवार ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मी आशुच हजबंड वेलकम करतोय. तर आमचा आज मूड थोडा ठीक नाहीये. काय झालंय, मला वर्क फ्रॉम होम आहे. त्याच्यामुळे तिचं असं म्हणणं आहे, वर्क फ्रॉम होम म्हणजे सुट्टी असते, तुम्ही बाहेर गेलं पाहिजे, बाहेर फिरलं पाहिजे ना. वर्क फ्रॉम होम म्हणजे काम पण असतात आम्हाला. आता पाय दुखत आहेत माझे, मळमळ होतंय मला. माझ्याशी कोणी बोलत नाही, बाहेर घेऊन जात नाही. हा, काय बोललो बाय, बोल तुझ्या सर्व समस्या सांग. काय हं? काय काय समस्या आहे? घरात टाकून गेली मी बाहेर. काय समस्या आहे तुझ्या? हं? काय समस्या काय टोटल? मला कसं तरी होतंय बाहेर चला मोकळा वेळ. पण माझा जॉबचा टाइम चालू आहे ना. तुमचा दररोज जॉब वर्क असतो. फ्रॉम होम, इट्स वर्क फ्रॉम होम. आमच्या मीटिंग्स असतात केव्हाही कॉल येतात. तुमचं म्हणणं आहे काय, बाहेर गेलं पाहिजे. बाहेर ज्या प्रेग्नेंट लेडीज असतात त्यांनी काय केलं पाहिजे, बाहेर जे त्यांचा सोसायटी कंपाऊंड आहे तिथं चक्कर मारली पाहिजे ना, राईट. पण ते सुद्धा आजकाल धोक्याचं आहे. एकटा ते दररोज सुद्धा मारताच आजकाल ना धोक्याचं आहे माणूस. ना. कसं काय धोक्याचं आहे? एकटं मारताना दररोज, मग आता तुम्ही घरी येत नाही, यायला पाहिजे ना. त्या मावळत्या सूर्याची शपथ घे, दररोज मारते का तू राऊंड अशी? हा, नाही ना. भाप भाप याला म्हणतात, भाप या आता तू. जाऊ दे यार, मा बोलायचं. युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, पण युट्यूबला व्हिडिओ काढायचा मूड नसतो आणि खोट्या कमेंट्स केल्या जातात Mood की म्हणजे? आजपासून दररोज व्हिडिओ येतील, दररोज व्हिडिओ येतील. असं नाहीये. हा, नाही नाही जर नाही मूड फ्रेश असला तर युट्यूब video फॅमिली काढायला जर तुमची तुम्ही क्रिएट केलेली आहे तर तुम्ही त्याला बांधील आहात. इट्स लाईक अ जॉब, तुम्ही ते सिरियसली घेतलं पाहिजे. हे जसंच्या तसं जाणार आहे. चांगलं आहे. कारण काय होतं माहिती आहे का, हा माहिती आहे प्रेग्नन्सीमध्ये थोडेसे मूड स्विंग होतात, थोडंसं वैताग आलेला असतो. विकनेस येऊन लागलाय मला, अनइझी फील होतंय. बेबी बम्प कॅरी करतात तुम्ही. मला वाटतं बाहेर जावं, फिरावं थोडस. येस येस येस. इथं बसायचं मस्तपैकी. ही आहे आमची गॅलरी. ओके, गॅलरीत मस्त बसायचं. गॅलरीत बसून मस्त बाहेरचं जग बघायचं. काय प्रॉब्लेम नाही त्याला. मस्त वंडरफुल आय थिंक. म्हणजे खूप भारी वाटतं. इथं छोटंसं तिने गार्डन एरिया तयार केलेला आहे. खाली बसायला मॅट टाकलेली आहे. ॲक्च्युअल गॅलरी एवढीच आहे, पण ती एक्सटेंड केलेली आहे. आणि आम्ही मी नेट आणली होती, जस्ट डायरवरून कॉल करून ती नेट मागवली होती मी. तर ती कबुतरांना वैतागलो होतो आम्ही. कबूतर असतात का पारवे असतात, आय डोंट नो ना. 4 वर्षापासून तोच कबूतर खाणार. हा, गावाला गेले की कबूतर पराक्रम करून ठेवायचे. सो मी ती नेट आणल्यानंतर अश्विनीने ती एकट्याने बसवली. ओके, इट्स म्हणजे याला खूप स्किल लागतात. पप्पू दादानी पण यूट्यूबचं चॅनल चालू केलेलं आहे. त्यांच्या चॅनलला तो माझा वर्क फ्रॉम होमचा सेटअप चालू आहे. चला काम करा, बॅक टू वर्क. या झाडांबद्दल माहिती का जरा? या अशा दरवर्षी लावले जातात. दरवर्षी डिसेंबर मध्ये त्यांचा खात्मा होतो. आता मी घरी जाईल ना, ते परत तसेच होऊन जातील, सुकून नाही, जातील. मी तुला प्रॉमिस देतो ना, प्रॉमिस. काय नाही. मी सर्व पाळेल, माहितीये का, काही टेन्शन नाही. मला ही विश्वास झाडं मी आहे. या वर्षी लावले आहेत. मागच्या 4 वर्षापासून जशी नाशिकला आली तशी दरवर्षी नवीन झाडं लावते. कुंडीतले झाडं म्हणण्याचं काय कारण ना? मोकळं, मग त्यांना असं पसरायला हेच नाही ना, माती पाहिजे आपल्या गावाकडे. नाही ना, काय? गावाला गेल्यानंतर 4-5 दिवस ते पाणी बिणी टाकत ना. हा, शेजाऱ्यांकडे देऊन जाऊ, पण शेजारी पण तसे क्वालिटीचे पाहिजेत ना. पहिलं फुल आलंय, पहिलं नाही म्हणजे जेव्हा आणलं होतं तेव्हा 2 फुलं आले होते. हे नवीन आलं, मेन म्हणजे त्याचं आलं ना, खूप भारी दिसतंय. हा का? वाव, गुलाब. हे नाव खूप भारी आहे, गुलाब रोज. मस्त आहे, मस्त. पतंग उडतायत, बघू शकता तुम्ही. वाव, पतंग पतंग उडवल्यात का तुम्ही पिंपळगावला कधी? आम्ही शेतात राहायचो, आम्हाला कोण पतंग घेऊन देईल. हा का? आम्ही पतंग उडवायचो. मकर संक्रांतीला आम्ही गावाकडे गेलो पाहिजे होतं घरी, पण जाता आलं नाही. पण मग रात्री काय झालं, नेमकं सर्वजणांना आम्ही बोलून घेतलं मित्रमंडळीला, म्हणून खूप भारी वाटलं. सर्वजण भेटले. परत आज एकमेकाकडे ज्याची त्याची कामाला मोकळे झाले, जे ज्याच्या त्याच्या घरी गेलं. शहरामध्ये राहणं एक असं म्हणजे गावाकडच्या लोकांना असं वाटतं शहरामध्ये खूप भारी असतं, पण शहरामध्ये ना असं कंट्रोल करूनच राहावं लागतं आपल्या इच्छा अपेक्षा. सो आता नेक्स्ट व्हिडिओ माझा रोटीचा येईल. परत मम्मी पप्पा येणार आहेत उद्या पुरणपोळ्या घेऊन. त्यांना मी सांगितलं, म्हटलं आम्ही गावाकडे आलो नाही, पण तुम्ही येऊन जा म्हटलं आणि पुरणपोळ्या घेऊन या. मम्मीने आजच येणार होते दुपारून, पण उद्या दुपारून येतील.
त्यांच्यासोबत व्हिडिओ येईल, परत सोनोटीचा व्हिडिओ येईल. सो आपला व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.